मित्रांनो नमस्कार. आपण आलेलो आहे आज तुरीच्या प्लॉटमध्ये. आपला तुरीचा प्लॉट आहे. 15 जूनची लागवड आहे आपली. 15 जूनला आपण यांनी टोकन यंत्राच्या सहाय्याने हे तुरीची लागवड केली आहे. तुम्ही बघू शकता एकसारखी सगळी तूर निघालेली आहे आपली. बीडीएन नाही सॉरी दप्तरी 48 हे वाहन आहे. समोरच्या शेतात आपलं बीडीएन हे वाहन आहे. ते दप्तरी 48 हे तूर आहे. याला बीज प्रक्रिया करून ट्रायकोडर्माची आणि थायरमची हे बीज प्रक्रिया करून हे आपण लावलेली आहे. तर ही आहे अशी तूर आपली बघू शकता. ही सारखी सलग पद्धतीने हे तूर निघाली आहे. आज आहे 28 जून. आपली ही लागवड आहे 15 जूनची. तर जवळपास 15 दिवस आज होत आले. अशा मर रोग कुठं आला आहे या प्रकारे. पण ह्या मर रोगाचं जर कारण बघितलं आपण तर इथं हे बघा, हे बुरशी जर तुम्हाला दिसत असेल त्या बुरशीमुळे झाड मेलेले आहे. आणि हे जे सुदृढ झाडं आहेत, जे चांगले झाडं आहे याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बुरशी भेटणार नाही, कुठेही दिसणार नाही. तुम्ही बघू शकता याच्यावर बुरशी चढली नाही आहे. तर जे लोक म्हणतात की बीज प्रक्रिया करू नका, काही फरक पडत नाही, तर हा फरक पडते मित्रांनो बीज प्रक्रिया केल्यावर. या दाण्यांना बहुतेक प्रॉपर वेमध्ये आपली बीज प्रक्रिया झाली नसेल तर त्यामुळे इथं बुरशी लागलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सगळे झाडं चांगले आहे बाकीचे. तर अशा प्रकारे आपला हा 4.5 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. हे जे मधातलं वरम आहे या बेडवर आपण सोयाबीनची लागवड करणार होतो, पण अजूनपर्यंत ती लागवड झाली नाही आहे. आधी आपण याच्यात आता फवारणी घेणार आहोत तणनाशकची, कारण की तणही कुठं कुठं वाढून राहिला आहे. तसं तर प्लॉट खालीच आहे आपला सगळा, जास्त काही तण नाही आहे. हे अशी मर होऊन राहिली आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, अशी मर होऊन राहिली. आता हे जे 2 पाणी तण आहे याच्यासाठी आपण फवारणी घेणार आहोत. हे बघा, हा वेल आहे. या वेलामुळे खूप मोठं नुकसान होतं. वेल पूर्ण झाडाला चिपकून घेते आणि मग थोडा कठीण जाते. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपली तूर आहे. एकदम सारखी निघालेली तूर आहे आपली. बघू शकता पूर्ण. हे बघू शकता अशी तूर आहे. याचा आपण आता काही दिवसानंतर याची विरळणी करणार आहोत आणि शेंडा खुडणी करणार आहोत. तर पुढच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.